एकीकडे ईव्ही गाड्या घ्यायच्या की नाही यावर अनेक लोक संग्रामात आहेत आणि त्यामुळे ईव्ही गाड्यांचा खप देखील वाढत आहे असं कंपनी सांगतात। तर दुसरीकडे ईव्ही गाड्यांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात। वसईच्या पश्चिमेच्या दीनदयालनगर परिसरात ईव्ही गाडीने पेट घेतलेला आहे। टाटा कंपनीची नेक्सॉन ईव्ही ही गाडी आहे। या गाडीनं रात्री 8च्या सुमारास अचानक पेट घेतला। ही गाडी दीनदयालनगर परिसरात मस्जिदच्या बाजूला उभी होती आणि अचानक टायरच्या खालच्या बाजूने बॅटरीने पेट घेतला। सुरुवातीला आगीचे लोळ पाहण्यास मिळाले, परंतु फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी जागी पोहोचले आणि त्यांनी ही आग संपूर्णपणे विझवली, परंतु गाडीतून धूर जो आहे हा काही थांबण्याचं नाव घेत नव्हता। अखेर इकडच्या स्थानिकांच्या मदतीने गाडी जी आहे गाडी खालून उचलण्यात आली आणि तिला क्रॉस करण्यात आलं, परंतु रात्री उशिरापर्यंत जे आहे की धूर हा निघत होता। टाटा कंपनीला इकडच्या लोकांनी संपर्क केला, परंतु रात्री उशीर असल्यामुळे त्यांचा देखील काही संपर्क होऊ शकला नाही। नेमकी ही आग कशामुळे लागली हे काही कळू शकलेलं नाही, परंतु नेक्सॉन कंपनीची MH48B2BT 1712 असा या गाडीचा नंबर आहे आणि या गाडीनं अचानक पेट घेतलेला आहे। जवळपास 5 वर्ष जुनी ही कार आहे असल्याचं बोललं जात आहे। आपण बघू शकतो किती वेळापासून हे पाणी मारतायत। आगीचे लोळ दिसत नाही, परंतु धूर हा काही कमी होत नाही, त्यामुळे नेमकं काय कारण आहे हे कळू शकत नाही। एकंदरच ईव्ही गाड्यांवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करण्यात येते, ईव्ही गाड्या घ्यायच्या की नाही आणि अशा प्रकारे जर आग लागत असतील तर ईव्ही गाड्यांमध्ये लोकांमध्ये घेण्याच्या जे आहेत की कुठेतरी घबराट मनामध्ये। यापूर्वी देखील वसईच्या पंचवटी परिसरात 2 ते 4 वर्षापूर्वी अशाच प्रकारे एका टाटाच्या गाडीने पेट घेतला होता आणि ही घटना नेमकी कशामुळे घडली आता हे कंपनीत सांगू शकेल। कदाचित उद्या ही गाडी कंपनीत चेकिंगसाठी जाईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण सत्य समोर येईल, परंतु ही आग लागल्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरलं होतं। दोन्ही साईडून रोड संपूर्णपणे बंद करण्यात आला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाड्या देखील पार्किंग होत्या, लोकांनी पटापट त्या गाड्या देखील बाहेर काढलेल्या आहेत आणि सध्या जे आहे फक्त भीतीचं वातावरण लोकांमध्ये आहे। आग आटोक्यात आली आहे, परंतु धूर आटोक्यात येत नाही। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।